बोलत असताना आज सर्वांनी पोटतिडकीनं या विषयावर आपले विचार मांडले। आरोग्य हा अति महत्त्वाचा विषय आहे आणि मोठी जबाबदारीचं काम आहे। 28 वर्षापूर्वी याच पदावर मी सभापतीवर होतो आणि त्यावेळेला पहिलं एकच FRU हॉस्पिटल होतं आणि त्याच्यातून आपण आज ही नवीन बिल्डिंग तयार करून आज एक 3 माळ्याची बिल्डिंग होणार होती, ती 5 माळ्याची केली आणि मॅक्झिमम सुविधा द्यायचं आपला एक आदरणीय नाईक साहेबांनी पाहिलेलं स्वप्न आपल्या बोधवाक्यात लिहिले, सर्वव्यापी सुखीना संतू, जो जे वांछिल होतं ते लावो प्राणी जातं, या उक्तीप्रमाणे नवमुंबईला आरोग्यात सक्षम करण्याचं साहेबांचं धोरण, नाईक साहेबांचं धोरण आणि त्या अनुषंगानं मग MCH चालू केले, आपण ऐरोळीला चालू केलं, नेरूळला चालू केलं, तो सालांतरानं बेलापूरचे हॉस्पिटल्स आपण परचेस करून घेतलं आहे सरकारकडून, जिल्हा परिषदकडून, आणि तिथं पण आपण नवीन बिल्डिंग बांधली। ही 4 MCH चालू करत असताना जी आज कमतरता आहे ती बेसिकली स्टाफची आहे आणि डॉक्टरांचा पगार कमी दिल्यामुळे डॉक्टर जॉईन होत नव्हते। आज जर चांगला पगार दिला, त्यांना वेतन श्रेणी दिली तर ते डॉक्टरसुद्धा उपलब्ध होतील आणि जे ही गेल्या 5-6 वर्षामध्ये त्याच्यात काय कम्युनिकेशन गॅप किंवा आज 25 ते 30 वर्षापूर्वी जे MBBS डॉक्टर आहेत, मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांना आपण भरलं, त्यांना पुन्हा प्रमोशन दिलंच नाही, त्याच पदावर इन्चार्ज म्हणून त्यांना बसवलं सगळीकडे। आता भगत साहेब बोलले ते डॉक्टर रवींद्र म्हात्रे MOHचे लेवलचे आहेत, MOH होऊ शकतात ते एक आता आपल्याला आहेतच दुसरे डॉक्टर, राजेंद्र म्हात्रे झालेच आहेत, परंतु रवींद्र म्हात्रे पण तसेच आहेत। तसेच बरेच डॉक्टर त्यांना इन्चार्ज म्हणून ठेवलेलं आहे। इन्चार्ज का? त्यांना वेतन श्रेणी द्या, त्यांना जबाबदारी द्या, ते जबाबदारीने काम करतील। जर आज मी सभापती आहे म्हणून मला सभापतीसारखं काम करू वाटतं, तसं नुसता नगरसेवकाला वाटत नाही, सजेशन देऊ वाटतं, तसंच डॉक्टरला इन्चार्ज केलं तर तो काम चांगल्या पद्धतीनं करू शकतो। तर ह्या ठिकाणी आज FRU झालं, MCH झाले 3, त्याच्यानंतर बेलापूरचं 4थं झालं, हे दिघ्याचं कोपरखैरण्याचं आणि तुर्ब्याचं ही अति महत्त्वाची 3 हॉस्पिटल्स बांधून पडलेले आहेत, त्या ठिकाणी ताबडतोब सुरू व्हावी ही अति काळाची गरज आहे। याला काही जो स्टाफ लागणार आहे तो ताबडतोब आदरणीय आयुक्त साहेबांनी आणि आपण आयुक्त साहेबांना तसे आदेशित करावं। आपण हे मागणी करतोय, हे का मागणी करतोय, हे का प्रस्तावनात नाही आपण भरायचा, हे ताबडतोब आणा ना। आज एवढी ओरडा आहे, 2 महिन्यानं पावसाळा चालू होईल आणि अनेक आजार, पावसाळे आजार वाढणार, त्यावेळेला बेड नाही आहेत आणि तिथं डॉक्टर नाही आहेत। आज आपण इथे एक पहिलाच विषय आहे, 15 स्त्रीरोग तज्ज्ञ पाहिजे, शिल्लक आहेत रिक्त पदं, 33 पदं मंजूर आहेत, तरी आपण 18च ठेवलेले आहेत, भरा ना, अजून 15 भरा, हरकत नाही। आणि स्त्री अति महत्त्वाचा विषय हा, 3 शिफ्टमध्ये डॉक्टर ठेवा, त्यांना पाहिजे तो पगार द्या। आरोग्य अति महत्त्वाचं आहे। आता खाली एकच युरो सर्जन भरला आहे, म्हणजे अख्ख्या नवी महापालिकेसाठी एक युरो सर्जन, तो कुठं कुठं पोचणार आहे। आणि युरोलॉजीचे प्रश्न म्हणजे किडनीचे प्रश्न खूप लोकांना कॉमन आहेत, मूतखड्याचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी लिथोट्रिप्सी मशीन पाहिजे, सगळ्या नवी मुंबईच्या या MCHला सोनोग्राफी मशीन पाहिजे, बऱ्याच ठिकाणी सोनोग्राफी मशीन नाही। आज किती वर्षाची मागणी होती ती MRI आता चालूच्या म्हणजे काही दिवसातच सुरू होईल, चार्ज पण करून ठेवलेली आहे MRI मशीन। आज स्टँडिंगला जो विषय मंजूर झाला मेंटेनन्सचा, तो कोण डॉक्टर बसणार, त्याची रिपोर्टिंग कोण करणार, चालू कसं करणार, ते जर चालू झालं उद्या येणाऱ्या स्थायी समितीमध्ये तो विषय मंजूर झाला की या 10 तारखेपर्यंत आपण ताबडतोब त्याचं उद्घाटनाची तयारी करू MRIची। त्याचबरोबर UHP माप्याची बांधून बिल्डिंग 15 वर्षे लागली, 10 वर्षे लागली, का लागला वेळ मला माहीत नाही। जेव्हा मला सायली शिंदेनी निदर्शनास आणून दिलं, ताबडतोब मी व्हिजिट केली, पाहिले तर बिल्डिंग टकाटक तयार झालेली आहे। त्या ठिकाणी ताबडतोब त्या शाळेतली UHP काढून त्या ठिकाणी चालू केली पाहिजे। त्याचं लिफ्टला नाही, त्याला लिफ्ट लावलेली नाही, लिफ्ट लावा म्हणून मंजुरी आहे, आपलं इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट झोपलेलं आहे, त्यांना त्याचं टेंडर काढून तयार ठेवता आलं नाही किंवा ते काम करता आलं नाही, ते इलेक्ट्रिकचं लिफ्ट लावणं गरजेचं आहे, ती त्याची करणं गरजेचं आहे। या अनेक गोष्टी आहेत। त्याचबरोबर बऱ्याच वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतात, तर मानसेवी तत्वावर ऑनररी डॉक्टर्स नवी मुंबईत भरपूर आता हॉस्पिटल झालेले आहेत, तर मानसेवी तत्वावर जर डॉक्टरांना पगार दिला, बाबा आठवड्यातून तुम्ही सेवा द्या, तुम्हाला आम्ही अमुक अमुक एक पगार देऊ, ज्या पद्धतीनं मुंबई महापालिकेत, पुणे महापालिकेत ज्या पद्धतीनं ठेवलं जातं त्या पद्धतीनं आपण निमंत्रित करू आणि आपल्या डॉक्टरांना तुम्हाला अडचण काय असेल भरायची तर ते
मानसेवी डॉक्टर, ऑनररी डॉक्टर तिथे येऊन आठवड्यात एक दिवस देतील, असे 7 दिवसाला 7 डॉक्टर मिळतील, चांगले एक्सपर्ट मिळतील, अनुभवी मिळतील आणि कुठल्याही पद्धतीचे अडचण येणार नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना एक रेग्युलरली आपली ही कम्युनिकेशन गॅप जो आता होतोय, तो कम्युनिकेशन गॅप घालून आरोग्य डिपार्टमेंटचा आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊन करण्याची गरज आहे. कारण आरोग्यावर पण नाव ठेवणं सोपं आहे. आज MCH नेरूळ वन ऑफ द बॉम्बे हॉस्पिटल झक मारेल एवढं सुंदर आपलं MCH नेरूळ आहे. स्टाफ कमी आहे, स्टाफ काय करणार? आपण डॉक्टरना बोर्ड दाखवतो, डॉक्टर किती करणार आहे? आणि इथं आपलं नघाते साहेब म्हटले मुंबईच्या पेशंटला प्राधान्य द्या, असं डॉक्टर करू शकत नाही. केस पर कुणी घेऊन आलाय समोर, त्याला पहिला पाहिलं जाईल. डॉक्टरांचा दुजाभाव नसतोच. कुठलाही पेशंट येऊ दे, गरीब येऊ, अमीर येऊ, झोपडपट्टीतले कुठलाही येऊ दे, त्याच्यासमोर आलेल्या पेशंटला तो बघणार. आणि तसं केस काढताना पण आपण करू शकत नाही. जे आहे ते केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने द्यायला पाहिजे. आपला बेसिक जर स्टाफ वाढवला आणि हे 3-4 हॉस्पिटल इतर चालू केले तर तिथला लोड कमी होईल आणि इकडे चांगल्या पद्धतीने सुविधा देता येईल. आणि हे ज्याच्यावर लवकरात लवकर करावं ही माझी खूप इच्छा आहे. आणि MCH पाहुणे ही खूप दिवसाची पेंडिंग आहे. शशिकांत भैर जे बोलले ते, त्यासाठी अडचण कुठंच नाही. आपल्याला पैशाची कमी नाही आहे, स्टाफची कमी आहे. ताबडतोब एका बाजूला स्टाफ भरा, एका बाजूला बिल्डिंग बांधायला घ्या आणि चालू करा. हे प्रशासनाने ताबडतोब हे विषय करून आणावेत. धन्यवाद मॅडम.